पावती पावती मागतो म्हणजे हे समजून माझ्या खशात घालतो. पावती मागतो. हे बघ लक्षात ठेव, तुला सूट दिली मग तोबडाच फिरू नको. जर या पंचाला गोष्ट समजली हे तुझ्या हातापायात तुझ्या फासावर नाही पाटील. पाटील जमतंय का काही? जरा अवघड दिसतंय. या लोकांना कायद्याचा धाक दिल्याशिवाय ही लोक सारा भरणा करायची नाही. काय समजा गाव पेटला आहे, आम्ही काय करू? पोटभर दान आहे ते इथं टाकून आम्ही काय पोटात काटा भरायचा? आटा भरा नाही तर दगड ठोंडे भरा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कुठल्याही परिस्थितीत सरकार तुमच्यावर दया माया दाखवू शकत नाही, समजलं? हे पहा, पंत आले, येऊ द्या. या पंत या. अहो तुमचीच कमतरता होती इकडे. पंत हे बघा, बेदरला वसुली धाडण्याचा बंदोबस्त चाललाय. जुमदार, शेतकऱ्यांची शेतीची अवजारी जप्त करून काय काय चालवलं तुम्ही हे? सरकारला या पापाची खणी करू नका. पंत, कायद्याला अनुसरूनच आणि कायद्याच्या आधारानेच आम्ही हा सगळा माल जप्त केला आहे. कायद्याचा अर्थ कसा लावावा हे तुम्ही आम्हाला शिकू नका. कायदा माणसासाठी असतो, माणसं कायद्यासाठी नसतात. या कायद्यात जर माणुसकी नसेल तर हा कायदा ही जनता पायाखाली तुडवल्याशिवाय राहणार नाही. तर मग बेदरून आलेल्या खलित्याला जबाब काय देणार आपण? हे मी सांगतो, लिहा. पांडुरंग पांडुरंग बादशहाच्या सेवेची मंगळवेढ्यातील तमाम आन जनतेकडून आम्ही विनम्रपणे सांगू इच्छितो, पंढरपूर मंगळवेढ्यात पावसाने पाठ फिरवली आहे. बहुतेक सर्वच विहिरी आटल्या आहेत. आपल्या पोराबाळाच्या तोंडात दोन घास कसे पडतील याची रयतीला भ्रांत पडली आहे. रयत बादशाला आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे, रयत जगली तर बादशाह जगेल म्हणून म्हणतो, तगादा करून सारा वसुली होणं निश्चित नाही. म्हणून सारा वसुली करण्यासाठी आम्हाला थोडा अवधी द्यावा अशी बादशहाच्या चरणी आमची नम्र विनंती आहे. झालं लिहून आणा.